दिसतंय का? नाही ना ते. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है इकडे बघ तू. हिंदुस्तान के हर व्यक्ति को नाही देना चाहता म्हणते तर मला काय द्यायचं नाही का? पार्थ कुठल्या चष्म्यासाठी रडत होता तुम्हाला दाखवतो. पार्थ आता चष्मा घालून तुम्हाला दाखवतो. खूप रडला मागाशी पार्थ त्या चष्म्यासाठी. तुम्हाला दाखवतो. पार्थ दाखव घालून चष्मा तो घालून दाखव. खूप रडला मागाशी त्या चष्म्यासाठी. हे बघा दिसतंय का? तुला आवडतो चष्मा घालायला पार्थ? हा जेवलं नाहीस मग का जांभळा देतो? हा झोप लागली? तर मित्रांनो आम्ही आता मुंबईला निघालेलो आहे साखरपुड्याला. तुम्हाला जातानाची व्हिडिओ दाखवेल. आम्ही जेव्हा लग्न घरात गेलो तेव्हा आम्हाला तिथे एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाबरोबर खेळताना एक छोटी मुलगी होती. आरुषला आणि पार्थला बघून ते आश्चर्यच वाटलं. त्याचं कारण असं की आरुष आणि पार्थ कुत्र्याला एवढे घाबरतात की त्यांना काय करावं तेच कळत नाही. पण ती छोट्या मुलीला बघून त्यांनाही असं वाटलं की आपणही त्या कुत्र्याच्या पिल्लाशी खेळावं, पण त्यांना ते जमत नाही कारण ती मुलगी आणि त्या कुत्र्याची दोस्ती जुनी आहे. गाव हो इकडे. थोड्याच वेळात आमचा मुंबईच्या दिशेने प्रवास चालू झाला आणि गाडीमध्ये एवढी गर्दी होती की बसायला सुद्धा जागा नव्हती. पूर्ण जागा व्यापलेली होती, लोकांनी भरलेली होती बस एकदम गच्च. आणि हा बघा बसच्या बाहेरील. आणि मुंबईला जाताना एवढे बोगदे लागले. प्रत्येक बोगदीचं सीन शूट केलेलं आहे मी, तुम्हाला दिसेलच. 4 ते 5 बोगदे लागले आम्हाला आणि एवढे सुंदर असे बोगदे होते. त्यात लाईटिंगची व्यवस्था वगैरे अशी छान होती की खूप रम्य होतं ते. खूप दिसायला छान बोगदे होते. आरुषण पाटलं ते हे बघून आश्चर्यच वाटलं की एवढे किती बोगदे तिथं, कारण त्यांनी बोगद्यात कधीच प्रवास केला नव्हता. त्यांनी फर्स्ट टाईम पुणे मुंबईचा प्रवास केलेला आहे, त्यामुळे त्यांना ते भारी वाटत होतं. हे बघा अजून एक बोगदा आला. 5 ते 6 बोगदे होते, 5 ते 6. फायनली आम्ही मुंबईमध्ये पोचलो. नवरदेवाच्या पण अगोदर आमची गाडी पोचली. आणि हो काय असं आहे, पूर्ण त्यांनी मांडव सजवलेला होता, खुर्च्या बिर्च्या टाकल्या होत्या. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू.